सो चालू करूया आपण. तर आपण हे सेल सगळे ऑर्गॅनल्स बघणार आहोत. या सेल ऑर्गॅनल्स पैकी एक आपलं न्यूक्लियस आपण बघितलं. सो ऍक्च्युली cell organelles are permanent metabolically active and non-living living structure of cytoplasms are called as organelles. Now cell organelles are nothing but the compartments in the cell that carried out specific functions. Now while each of membranous organelles is distinct in terms of structure and function, many of these are considered together as a endomembrane. बघा ऍक्च्युली हे जे काय मेटाबॉलिकली ऍक्टिव्ह लिव्हिंग स्ट्रक्चर आहे सायटोप्लाझम मधलं, याला सगळ्याला आपण सेल ऑर्गॅनल्स असं म्हणतो. सेल ऑर्गॅनल्स काय आहेत तर सायटोप्लाझम मधले कंपार्टमेंट्स आहेत, ओके, जे स्पेसिफिक फंक्शन्स करतात. आणि हे सगळे ऑर्गॅनल्स म्हणजे यातले काही ऑर्गॅनल्स हे एकमेकाला कनेक्ट आहेत आणि कनेक्ट असल्यामुळे त्याला आपण एंडोमेम्ब्रेन सिस्टीम असं म्हणतो. While each of the membranous organelles is distinct in terms of its structure and function, many of these are considered together as a endomembrane system because these functions are coordinated. Now हे कोणते आहेत तर endomembrane system includes endoplasmic reticulum, Golgi complex, lysosomes and vacuoles. तर mitochondria, chloroplast and peroxisomes are not coordinate with the above compartments. Hence these are considered as a part of not considered as a part of endomembrane system. सो आता आपण पहिलं फोकस करणार आहोत एंडो ER मध्ये, दॅट इज म्हणजे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम मध्ये. नाव लक्षात घ्या, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचं स्ट्रक्चर तुम्हाला सगळ्यांना थोड्याफार प्रमाणात परिचित आहे. आपण बेसिकली याच्या पहिला पार्ट असं बघूया की एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम ही टर्म कोणी डिस्कवर्ड केली. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम म्हणजे काय? एंडो म्हणजे इनसाइड, प्लाझम म्हणजे सायटोप्लाझम. ओके, सो एंडो म्हणजे आत, दॅट इज इनसाइड. प्लाझ्मिक म्हणजे सायटोप्लाझम, रेटिक्युलम म्हणजे नेटवर्क. सायटोप्लाझम मध्ये असलेले म्हणजे सेलच्या आत असलेली सायटोप्लाझ्मिक रेटिक्युलम, सायटोप्लाझम असलेल्या रेटिक्युलमला आपण एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम असं म्हणतो, विच इज कॉमनली कॉल्ड ॲज ER, दॅट इज एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. नाउ इट वॉज फर्स्ट ऑब्झर्व्ड बाय सायंटिस्ट नोन ॲज गार्नियर. ओके, ह्याने पहिली ऑब्झर्व केली. पण अल्ट्रास्ट्रक्चर त्याचं जे आहे ते आर गिवन बाय these three scientists. The ultrastructure given by three scientists known as Porter, then Claude and Fullman in 1945 under the electron microscope. म्हणजे इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप खाली बघितल्यानंतर त्याला असं दिसलं. नाव आता ह्यातलं स्पेसिफिक जे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम नाव जे आहे हे दिलं किंवा कॉइन केलं या दोन सायंटिस्टने. त्याचं नाव आहे पोर्टर अँड कॅलमन. ओके, अँड नाव इन 1925 1952 मध्ये 1952 मध्ये आपण त्याला टर्म दिलं एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. त्यांनी टर्म त्याचं नाव दिलं एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. ऍक्च्युली एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम कसं आहे तर आपण पहिलं त्याचं थोडंसं स्ट्रक्चर बघूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा, हे ऍक्च्युली एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे. व्यवस्थित पहिलं समजून घ्या. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचा हा न्यूक्लियस आहे, हे न्यूक्लियस आहे. न्यूक्लियसला आपण दोन लेअर बघितलेले, एक बाहेरचा लेअर बघितलेला आणि एक आतला लेअर बघितलेला. बाहेरच्या लेअरला आपण एक्झोथिका म्हटलेलं आणि आतल्या लेअरला एंडोथिका म्हटलेलं, किंवा एक्झोकॅरियोथिका म्हटलेलं, एंडोकॅरियोथिका म्हटलेलं, किंवा स्ट्रेट अवे आपण आउटर मेम्ब्रेन आणि इनर मेम्ब्रेन म्हटलं. हा जो काय आउटर मेम्ब्रेन आहे, ह्या आउटर मेम्ब्रेनचं हा जो काय आउटर मेम्ब्रेन आहे, ह्या आउटर मेम्ब्रेनला एक इव्हॅजिनेशन येतं. इव्हॅजिनेशन म्हणजे प्रोट्रुशन. इव्हॅजिनेशन याचा अर्थ, इन्व्हॅजिनेशन याचा अर्थ आतनं आलेलं, आणि इव्हॅजिनेशन म्हणजे आपण इथे EV करतो. इव्हॅजिनेशन याचा अर्थ बाहेरनं बाहेर आलेला एक आउटग्रोथ. हा जो काय बाहेरचा मेम्ब्रेन आहे, या बाहेरच्या मेम्ब्रेन कडनं मी कर्सर दाखवतोय, बाहेरच्या मेम्ब्रेन कडनं एक आउटग्रोथ येतो आणि हा आउटग्रोथचं नेटवर्किंग तयार होतं, ज्या नेटवर्किंगला आपण एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम असं म्हणतो. सो आपण असं म्हणतो की आपण एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम अराईज कुठनं झालंय तर न्यूक्लियसच्या बाहेरच्या मेम्ब्रेन, बाहेरचा जो मेम्ब्रेन आहे न्यूक्लिअर मेम्ब्रेन, या बाहेरच्या मेम्ब्रेन पासून एक प्रोट्रुशन आलं, एक इव्हॅजिनेशन आलं, आणि या इव्हॅजिनेशन पासून हे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम तयार झालं. बेसिकली ना ह्याचे तीन पार्ट असतात. तीन पार्ट कोणते तर पहिल्या पार्टला सिस्टर्न असं म्हणतात, दुसऱ्या पार्टला वेसिकल असं म्हणतात, आणि तिसऱ्या पार्टला ट्युब्यूल असं म्हणतात. पुढच्या डायग्राम मध्ये तुम्हाला एक क्लिअर कट दिसेल. आता हे जे काही दिसतंय हे तुम्हाला स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम दिसतंय.
पहिला जो पार्ट आहे त्या पार्टला रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम म्हणतात. म्हणजे थोडक्यात बाहेरचा जो मेम्ब्रेन आहे, न्यूक्लिअर मेम्ब्रेन, याच्या बाहेरच्या मेम्ब्रेन कसं एक प्रोट्रुशन येतं. प्रोट्रुशन बाहेर आल्यानंतर त्याचं ब्रांचिंग तयार होतात आणि ह्या ब्रांचिंगला आपण म्हणतो एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. आता या एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमच्या सरफेसवरती रायबोसोम्स असतात आणि रायबोसोम्स असल्यामुळे त्यांचा जो सरफेस आहे, आउटर सरफेस, हा रफ होतो. आउटर सरफेस हा रफ होतो आणि रफ झाल्यामुळे आपण त्याला म्हणतो रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, RER. तर या रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचं फर्दर कंटिन्युएशन होतं, पुढे कंटिन्यू होतात. रायबोसोम्स कमी कमी होत जातात आणि कमी कमी होऊन फक्त नेटवर्किंग तयार होतं. त्या नेटवर्किंगला म्हणतो आपण स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम हे सेलच्या प्लास्मा मेम्ब्रेनला कनेक्ट असतं किंवा प्लास्मा मेम्ब्रेनला चिकटलेलं असतं. म्हणजे थोडक्यात प्लास्मा मेम्ब्रेन आणि न्यूक्लिअर मेम्ब्रेन ह्याच्या मधला पार्ट म्हणजे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम कसं तयार होतं, तर न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे. या न्यूक्लिअर मेम्ब्रेनचा जो बाहेरचा मेम्ब्रेन आहे, या बाहेरच्या मेम्ब्रेन पासून, ज्याला आपण एक्झोकॅरियोथिका असं म्हटलेलं किंवा आउटर न्यूक्लिअर मेम्ब्रेन म्हटलेलं, या आउटर न्यूक्लिअर मेम्ब्रेन कडनं एक आउटग्रोथ बाहेर पडतो किंवा बाहेर येतो. या आउटग्रोथला आपण प्रोट्रुशन असं म्हणूया किंवा त्याला इव्हॅजिनेशन असं म्हणूया. इन्व्हॅजिनेशन आणि इव्हॅजिनेशन या दोन टर्मिनॉलॉजी आहेत. इन्व्हॅजिनेशन मधनं आतनं तयार झालेलं आणि इव्हॅजिनेशन म्हणजे बाहेरनं तयार झालेलं. बाहेरनं तयार झालेलं एक छोटस बाहेर आउटग्रोथ तयार होतो आणि ह्या आउटग्रोथ पासून हे जाळी असलेलं किंवा नेटवर्किंग असलेलं ऑर्गनल्स तयार होतं, ज्याला एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम असं म्हणतात. आता या एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम मध्ये एकदम जवळ म्हणजे न्यूक्लिअर मेम्ब्रेनच्या जवळचं जे रेटिक्युलम आहे, याच्या सरफेस वरती छोटे छोटे रायबोसोम्स असतात आणि म्हणून याला आपण, आणि त्यामुळे त्याचा सरफेस रफ होतो आणि म्हणून त्याला आपण रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम असं म्हणतो. तर या रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमच्या पुढे हळूहळू रायबोसोम्स कमी 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 होत जातात. म्हणजे रायबोसोम्स निघतात, रायबोसोम्स नसतात आणि त्यामुळे त्याचा सरफेस जो आहे हा स्मूथ झालाय आणि म्हणून त्याला स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम म्हणतो. या स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचा जो पार्ट आहे, बरोबर ना, त्याच्यापासून जे टिब्यूल्स निघतात हे शेवटी अल्टिमेटली कोणाला कनेक्ट होतात, तर ते कनेक्ट होतात प्लास्मा मेम्ब्रेनला. ओके, तो ह्या पहिला स्ट्रक्चर डोक्यात फिट करून ठेवा की एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, हे जे काही सगळे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहेत स्मूथ आणि रफ, हे छोटे छोटे काय म्हणू त्याला आपण ब्रांचिंग ट्युब्युल्स आहेत, ज्याला आपण सिस्टर्न असं म्हणतो. आपण पुढे डिस्कस करूया. सो हे तुम्हाला बेसिक स्ट्रक्चर मी सांगितलं. आता आपण ह्यातले 3 पार्ट बघूया. बेसिकली ही मेडअप कशाने तयार झालेलं असतं बघूया. बघा, सो एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, एंडो म्हणजे इनसाइड, प्लास्मिक म्हणजे सायटोप्लाझम, रेटिक्युलम म्हणजे नेटवर्क. इट वॉज फर्स्ट ऑब्झर्व्ड बाय गार्नियर. हे 3 सायंटिस्ट आहेत. अंडर द इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप studied of eukaryotic cells show the presence of network of or reticulum of tiny tubular structure scattered in the cytoplasm called endoplasmic reticulum. Now endoplasmic reticulum is found in all eukaryotic cell. सगळ्या eukaryotic cell मध्ये मिळतं. फक्त एक्सेप्शनल केस आहे जर्मायनल सेल्स. जर्मायनल सेल्स म्हणजे ज्यापासून स्पर्म आणि एग तयार होतात ते सेल्स, आणि mammalian red blood corpuscles, that is mammalian matured red RBC. matured red blood cells किंवा matured erythrocytes is very important because when they are immature organelles are present. immature stage मध्ये रेड ब्लड सेल्स मध्ये ऑर्गनल्स असतात. इरिथ्रोसाइट्स म्हणजे रेड ब्लड सेल्स, इरिथ्रोसाइट्स मध्ये ऑर्गनल्स असतात. जसे ते मॅच्युअर होतात तसे त्यातले ऑर्गनल्स सगळे लूज होतात, निघून जातात, आणि मॅच्युअर्ड रेड ब्लड सेल्स मध्ये एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम नसतं. सो हे एक्सेप्शनल केस ही लक्षात ठेवायची. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम प्रेझेंट इन ऑल यूकॅरियोटिक सेल एक्सेप्ट जर्मायनल सेल्स अँड मॅच्युअर्ड इरिथ्रोसाइट्स और मॅच्युअर्ड रेड ब्लड सेल्स और कॉर्पस्कल्स. नाव पुढे बघूयात आपण स्ट्रक्चर बघूया.
Now fine branched vacuolar system extending from nucleus through the cytoplasm to the margin of the cell. Margin of the cell म्हणजे plasma membrane. Cell's membrane, that is plasma membrane. It formed a continuous system extending from nuclear envelope. Nuclear envelope म्हणजे न्यूक्लिअर मेम्ब्रेन. न्यूक्लिअर मेम्ब्रेनचा दुसरे दोन मेम्ब्रेन असतात, इनर आणि आउटर. आउटर पार्ट आहे envelope to cell membrane. Cell membrane म्हणजे plasma membrane. And even to the cell wall and may even extend to the neighboring cell also. म्हणजे बाजूच्या सेल मध्ये पण जातात. पुढे आपण इथं फंक्शन मध्ये याचं मी एक्सप्लेनेशन देईन तुम्हाला. Under the electron microscope eukaryotic cell shows तीन पार्ट eukaryotic ह्याचे कशाचे ER चे तीन पार्टने ER तयार झालेला आहे. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम तीन पार्टने तयार झालेला आहे. कोणकोणत्या? The first part is called cistern, second part is called as vesicle, and third part is called as tubule. So endoplasmic reticulum made up of three parts, or under the electron microscope eukaryotic endoplasmic reticulum shows three parts. Which one? Cisternae, vesicle and tubules. So इकडे आता तुम्हाला वेसिकल आणि ट्युब्युल्स दिसणार नाहीत, ते मी तुम्हाला पुढे डायग्राम मध्ये ड्रॉ करून दाखवतो. तुम्हाला फक्त दिसतात एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. बघा हे सगळं एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे. त्यातला हा जो पार्ट आहे, बरोबर ना, आपण अजून एक इथं मोठी डायग्राम बघूया. हा जो पार्ट आहे हा सगळा एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचा पार्ट आहे. हे पण एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे. पण इथे या एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम जो न्यूक्लिअर मेम्ब्रेनच्या जवळ आहे, सिस्टरने, म्हणजे हे सगळे सिस्टरने आहेत. जे सिस्टरने एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमच्या जवळ आहे आणि ज्याच्या वरती रायबोसोम्स आहेत, आउटर सरफेस, आउटर सरफेस, त्याला सगळ्याला आपण रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम म्हणतो. पुढे पुढे हे सगळे काय होत जातात, हे निघून जातात रायबोसोम्स, आणि नुसते सिस्टरने दिसतात, आणि त्यामुळे त्याचा सरफेस जो आहे तो स्मूथ दिसतो, म्हणून त्याला आपण स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम असं म्हणतो. So it is made up of three parts. First one is cisternae, second one is vesicle, and third one is tubules. Now आपण पहिल्या पार्ट कडे जाऊया, that is called cisternae. Now आता cisternae कसे फॉर्म होतात? So cisternae are formed by, okay, so cisternae are formed by protrusion or evagination, okay, arise from nuclear membrane. So these are the long, flattened and unbranched unit arranged in stalks. They are formed by evagination, EVA, लक्षात घ्या, त्याला IV म्हणतो, इन्व्हॅजिनेशन म्हणतो. हे इव्हॅजिनेशन और प्रोट्रुशन ऑफ न्यूक्लिअर मेम्ब्रेन. इकडे मी एक डायग्रामेटिक कळा म्हणून दाखवलाय. बघा हा आतला न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे, हा बाहेरचा न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे. बाहेरच्या न्यूक्लिअर मेम्ब्रेन पासून प्रोट्रुशन आलंय, बरोबर ना, हे बाहेर आलेला पार्ट आहे. हा बाहेर आलेला पार्ट आता ब्रांचिंग तयार करणार, ओके, अँड दोज ब्रांच आर कॉल्ड एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. इथं पुढे मी दाखवलेलं आहे मोठं करून एक, हा हे प्रोट्रुशन आलंय, इथपासून ही ब्रांच तयार होणार. नाउ the ER often show ribosomes attached to their outer surface. The endoplasmic reticulum bearing ribosomes on their surface is called rough endoplasmic reticulum. म्हणजे ज्या एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमच्या सरफेस वरती, रादर सिस्टरने वरती असं आपण म्हणूया, रायबोसोम्स असतात, त्या सगळ्यांना रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम म्हणतात. त्याचं कारण याचा सरफेस रफ होतो रायबोसोम्स असल्यामुळे, आणि म्हणून त्याला आपण रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम असं म्हणतो. नाउ RER, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. हे जे काय रायबोसोम्स आहेत, हे जे काय रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहेत, okay, so on the surface of the ribosomes are present on the outer surface, okay, and the ribosomes are attached by glycoprotein. हे जे काय रायबोसोम्स आहेत हे ग्लायकोप्रोटीनने अटॅच असतात, ओके, अँड दोज प्रोटीन्स आर कॉल्ड रायबोफोरिन. हे लक्षात ठेवा. RER contain two types of glycoprotein. म्हणजे रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहेत, जे रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम रायबोसोम्स ने अटॅच असतात, ओके, ज्या प्रोटीनने अटॅच असतात. रायबोसोम्स आर अटॅच बाय ग्लायकोप्रोटीन, अँड द नेम ऑफ दॅट ग्लायकोप्रोटीन्स आर रायबोफोरिन, RIBOPHORIN, RIBO, okay, ribofurin, that is ribofurin 1, and second one is ribofurin 2. हे काय करताय तुम्ही, हे काय रंगवताय, काढून टाका, हे काय करताय ते. So that is riboflavin 1 and riboflavin 2.
हा महत्वाचा पार्ट आहे. हा नीटला विचारतात ना कुठल्या टाईपचं प्रोटीन असतं. म्हणजे रायबोसोम्स असतं, हा रायबोसोम्स प्रोटीनला अटॅच होऊन ते रायबोसोम्स सिस्टरच्या सरफेस वरती येतं. तर त्याचं नाव आहे, त्या ग्लायकोप्रोटीनचं नाव आहे रायबोफोरिन. दोन आहेत, रायबोफोरिन 1 आणि रायबोफोरिन 2. आणि जे रायबोसोम्स आहेत ओके, ते दोन प्रकारचे तुम्हाला माहिती आहे. एक 60S युनिट असतं आणि दुसरं 48 युनिट असतं. पण त्यातला 68 युनिट दोन्ही मिळून 80S युनिट तयार होतं. पण त्यातला 60S सब युनिटला हे अटॅच होतात. आपण रायबोसोमचं स्ट्रक्चर बघणार ते तुमच्या लक्षात येईल. दोन प्रकारचे रायबोसोम्स असतात, एक 60S आणि एक 40S. दोन्ही मिळून 80S तयार होतं. 60S जो पार्ट आहे कसं असतं, का डब्यासारखं असतं, डब्याचं वर झाकण आणि खालचा डबा. तर 60S युनिट आहे म्हणजे मोठं युनिट, ते मोठं युनिट अटॅच असतं. ओके, काय प्रॉब्लेम नाही. मला ते मध्ये मध्ये डिस्टर्बन्स होतं बाळांनो हे करताना. ओके, सो 60S जो पार्ट आहे तो पार्ट ऍक्च्युली सिस्टरनेला अटॅच असतो, लक्षात घ्या. आणि दोन्ही मिळून जे रायबोसोम्स तयार होतं ते 80S होतं. आय होप तुम्हाला सगळ्यांना कळलं असेल. रायबोसोम्स 80S बनलेलं असतं युकॅरियोट मध्ये, आणि 80S दोन सब युनिटने बनलंय, 60S आणि 30S. सॉरी 60S आणि 40S. 60S जे आहे ना ते कनेक्ट असतं, ते अटॅच असतं कोणाला, तर ते कनेक्ट असतं कोणाला, तर ते सिस्टरनीला. सो हे क्लिअर झालं तुम्हाला. रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम म्हणजे काय, तर रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम म्हणजे सिस्टर्नाच्या सरफेस वरती रायबोसोम्स अटॅच असतात. रायबोसोम्स अटॅच असल्यामुळे सिस्टर्नेचा सरफेस हा रफ होतो आणि म्हणून त्याला आपण रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम म्हणतो. हे जे काय रायबोसोम्स अटॅच असतात हे अटॅच प्रोटीन बरोबर अटॅच होतात, म्हणजे प्रोटीनला घेऊन अटॅच असतात. प्रोटीन रायबोसोम्सला अटॅच करतात, ज्याला आपण ग्लायकोप्रोटीन म्हणतो, आणि त्याचं नाव आहे, त्या प्रोटीनचं नाव आहे रायबोफोरिन. ते दोन प्रकारचे रायबोफोरिन आहेत, एक रायबोफोरिन 1 आणि दुसरा रायबोफोरिन 2. हे रायबोफोरिन 1 आणि रायबोफोरिन 2 हे रायबोसोम्सला घेऊन जे अटॅच होतात ते 60H या सब युनिटने अटॅच होतात. आणि तुम्हाला माहिती आहे रायबोसोम्स हा 80S चा असतो. ओके, नाव आता हे अनब्रांच आहेत, सिस्टरने आहेत ना, हे बेसिकली अनब्रांच आहेत, हे ब्रांच नाही आहेत, बरोबर ना. अनब्रांच का म्हटलं मी, तर लक्षात घ्या, डायग्राम मध्ये तुमच्या लक्षात येईल बघा. अनब्रांच म्हणजे एक सिस्टर नाही, हे एक सिस्टरने पासून असंख्य ब्रांचेस नाही तयार झालेत, लक्षात घ्या. एक सिस्टरना, मग दुसरा सिस्टरना, मग तिसरा सिस्टरना, सिस्टरनाचे ब्रांचेस नाही आहेत, लक्षात आलं ना, म्हणून आपण त्याला अनब्रांच म्हणतो. आणि ही दोन एक सिस्टरच्या मधली जी गॅप आहे त्याला आपण लुमेन असं म्हणतो. सो त्यांची लुमेन असते ती एकदम लहान असते. सो दे हॅव नॅरो लुमेन. किती असते, तर 40 to 50 म्युएम असते, म्हणजे मायक्रोमीटर एवढी लहान असते. आणि नॉर्मली हे जे काय सिस्टरने आहेत दे आर क्लोज टू न्यूक्लिअर मेम्ब्रेन, न्यूक्लिअर मेम्ब्रेनच्या एकदम क्लोज असतात. सो आपण हे सिस्टरनेचं बघितलं. काय काय बघितलं बघा, तर सिस्टरने आर नथिंग बट these are long, flattened and unbranched, that is very important, unbranched unit arranged in stalks. They are formed by evagination or protrusion of nuclear membrane. हे लक्षात ठेवा, न्यूक्लिअर मेम्ब्रेन म्हणजे आउटर मेम्ब्रेन, न्यूक्लियसचा आउटर मेम्ब्रेन. नाउ the ER often shows ribosomes attached to their outer surface. ER म्हणजे कोण, सिस्टरनेचा ER, सिस्टरने. Okay, the endoplasmic reticulum bearing ribosomes on their surface is called as rough endoplasmic reticulum, RER. Now RER consists of or contain two type of glycoprotein. RER मध्ये दोन प्रकारचे ग्लायकोप्रोटीन आहेत, म्हणजे रायबोसोम जे काय अटॅच होतात हे अटॅच ग्लायकोप्रोटीनने किंवा प्रोटीनने अटॅच होतात. द ग्लायकोप्रोटीन रायबोसोम्स आर अटॅच्ड बाय प्रोटीन. Okay, they are called as glycoprotein and name of that is riboflavin 1 and riboflavin 2. Now for the attach of 60S ला अटॅच होतात. 60 आणि 40 असे दोन पार्ट आहेत त्याचे, दोन्ही मिळून एकत्र तयार झाला रायबोसोम 80S चा. तर 60S च्या पार्टला अटॅच होतात. आता मगाशी मी तुम्हाला सांगितलं हे फ्लॅटन आणि अनब्रांच युनिट आहेत. अनब्रांच असतात हे फार महत्वाचं आहे एक, आणि त्या दोघांमधली जी स्पेस आहे, सिस्टरनेच्या मधली जी स्पेस आहे ती अतिशय लहान असते. सो दे हॅव नॅरो लुमेन. किती, तर 40 to 50
मायक्रोमीटर, दॅट इज यू कॅन से म्यूएम एवढी असते, अँड दे आर क्लोज टू न्यूक्लिअर मेम्ब्रेन. न्यूक्लिअर मेम्ब्रेनच्या ते जवळ असतात. ओके. तर इन ऍब्सेन्स ऑफ रायबोसोम्स दे अपीयर स्मूथ, आर कॉल्ड ॲज स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. म्हणजे जर रायबोसोम्स नसतील तर त्याला म्हणतात स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. सो सिस्टरने आर अनब्रांच and have narrow lumen that is 40 to 50 micrometer and they are closer to nuclear membrane. That is very important. So हे तुम्हाला दिसते बघा. आता पुढचा जो पार्ट आपण काढणार आहोत that is called vesicles. आता vesicles काय? तर vesicles are spherical structure. Their diameter is about 50 to 500 mm. Now on the surface of ribosomes, म्हणजे आता हे काय असतात माहिती का बघा, हा पण स्मूथ, हा पण काय ते रफ बघितला, हा स्मूथ बघितला, दोन बघतोय आपण, एक रफ बघितला, एक लुमेस म्हणजे कॅव्हिटी, दोघांच्या मधली पोकळी बघा, ह्याच्या आणि ह्याच्या मधल्या पोकळीला कॅव्हिटी असं म्हणतात आणि त्या कॅव्हिटीला लुमेन म्हणतात. लक्षात ठेवा, लुमेन हा सगळीकडे आपण शब्द वापरणार आहोत. आता आपण कॅव्हिटी हा शब्द नॉर्मली वापरणार नाही. सो लुमेन याचा अर्थ कॅव्हिटी, पोकळी, दोघांच्या मध्ये असलेली पोकळी. बघा लक्षात आलं तुमच्या. आता आपण दुसरा कॉम्पोनंट बघणार तो वेसिकल. लक्षात घ्या हा, पहिला आपण रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम बघितला ज्याच्यावरती रायबोसोम्स होते. पुढे आल्यानंतर हे रायबोसोम लूज झाले, रायबोसोम लॉस झाले, आणि रायबोसोम लॉस झाल्यामुळे सरफेस कसा झाला त्याचा, स्मूथ झाला, म्हणून त्याला आपण स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम म्हणतोय. म्हणजे आपण सिस्टर्नाचा पार्ट संपवला, ज्या सिस्टर्ने मध्ये स्मूथ आणि रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आलेले होते, हे सिस्टर्ने. आता पुढचा जो पार्ट आहे तो आहे वेसिकल. वेसिकल म्हणजे नक्की काय, तर दे आर स्पेरिकल स्ट्रक्चर, म्हणजे गोल 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 सर्कल, वर्तुळाकार गोल असं स्पेरिकल स्ट्रक्चर असतं, ज्याचा डायमीटर 50 to 500 mm असतो, म्हणजे वरच्यापेक्षा जास्त असतो. त्याच्याही सरफेस वरती, म्हणजे इकडे असतात साधारण, म्हणजे दाखव, सिस्टर्नेच्या जवळ असतात. इथे हे सगळे सिस्टर्न जवळ असतात, इथे दिसत नाही डायग्राम मध्ये, कुठल्याही डायग्राम मध्ये ना हे दोन पार्ट कंपार्टमेंट दाखवले नाहीयेत, त्यामुळे इकडे क्लिअर होत नाही. सिस्टरने ना सिस्टरच्या जवळ असतात हे सगळे, बरोबर ना. सिस्टरच्या जवळ असलेले स्पेरिकल स्ट्रक्चर म्हणजे गोल गोल असलेले स्ट्रक्चर, पण यांच्यावर सुद्धा, यांच्याही सरफेसवर सुद्धा रायबोसोम्स असतात. सो वेसिकल्स आर स्पेरिकल स्ट्रक्चर अँड डायमीटर इज अबाउट 50 to 500 mm. ऑन द आउटर सरफेस शो रायबोसोम्स, किंवा त्यांच्या आउटर सरफेस वरती रायबोसोम्स असतात. अशा सगळ्यांना वेसिकल्स म्हणतात. अँड व्हेरी इम्पॉर्टंट, दे आर क्लोजर टू सिस्टरने. हा एक महत्वाचा कॅरेक्टर आहे, कारण पुढचं टिब्युल्स बघणार ते सिस्टरनेच्या जवळ नसतात, म्हणून हा पॉईंट महत्वाचा आहे. वेसिकल कुठे असतात, तर ते सिस्टरनेच्या जवळ असतात. इथं गोल गोल स्ट्रक्चर, आपण पुढची डायग्राम बघू द्या, लक्षात, इथं गोल गोल स्ट्रक्चर असतं, बरोबर, हे सगळे, पण ते कोणाच्या जवळ, सिस्टरनेच्या जवळ असतात. दॅट इज कॉल्ड वेसिकल. सो वेसिकल बघूया आपण. Now vesicles are spherical structure and having ribosomes on their outer surface. जसं सिस्टर्नेच्या आउटर सरफेस वरती रायबोसोम्स असतात, तसे वेसिकलच्या सुद्धा आउटर सरफेस वरती काय असतात, रायबोसोम्स असतात. अँड डायमीटर इज अबाउट 50 to 500. याचा 40 to 50 होता, म्हणजे लहान होते खूप. याच्यापेक्षा याचा डायमीटर मोठा आहे, 50 to 500 एवढा आहे. ओके. नाउ पुढचं, इट इज क्लोजर टू सिस्टर्ने, सिस्टर्नेच्या क्लोज असतात. आता तिसरा जो पार्ट आहे तो ट्युब्युल आहे. आता व्यवस्थित लक्ष द्या बघा, हे स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम पासून ब्रांच तयार होते, ज्याला आपण ट्युब्युल असं म्हणतो. आणि ही ट्युब्युल प्लास्मा मेम्ब्रेनला अटॅच होते. लक्षात घ्या, मगाशी मी याचा उल्लेख मुद्दामून केला नाही, कन्फ्युजन व्हाल म्हणून. हा जो काय रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे, हे सगळे वेसिकल्स आहेत, इथे सगळे वेसिकल्स असतात स्कॅटर्ड झालेले सिस्टर्नेच्या जवळ, सिस्टर्नेच्या जवळ सगळे असलेले वेसिकल्स आहेत. आता जो रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमच्या पुढचा पार्ट म्हणजे स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, टुवर्ड्स प्लास्मा मेम्ब्रेन या तुम्ही, न्यूक्लियस पासून प्लास्मा मेम्ब्रेन कडे येत चला. सो तुम्ही प्लास्मा मेम्ब्रेन कडे येता येता तुमच्या असं लक्षात येईल, पहिला रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम लागला, त्याच्यावरती रायबोसोम्स आहेत म्हणून. पुढे आल्यानंतर त्याने रायबोसोम लूज केले, आणि सिस्टरने जे होते त्याच्यावरती रायबोसोम्स नसल्यामुळे त्याला आपण स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम म्हणतोय. आता स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम मधून टिब्युल्स बाहेर पडतात. जे टिब्युल्स ब्रांच लाईक टिब्युल्स बाहेर पडतात, जे टिब्युल्स प्लास्मा मेम्ब्रेनला कनेक्ट असतात.
आणि महत्वाचं अतिशय आहे ते म्हणजे ट्युब्युल्स जे आहे त्या ट्युब्युल्सचा डायमीटर जो आहे तो ह्या दोघांपेक्षा तो ह्या सिस्टरने पेक्षा मोठा असतो, वाईड असतो. हा सर्वात महत्वाचा आहे. सो ट्युब्युल्स आर फॉर्म और ब्रांच विदाउट रायबोसोम्स, त्याच्यावरती रायबोसोम्स नसतात अँड दे आर फॉर्म फ्रॉम रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम बाय लॉस ऑफ रायबोसोम्स. रायबोसोम्स लॉस केल्यानंतर रफ स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहेत, या स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचं ब्रांचिंग तयार होतं आणि हे ब्रांचिंग प्लास्मा मेम्ब्रेनला कनेक्ट होतं, म्हणून ट्युब्युल्स हे क्लोज टू प्लास्मा मेम्ब्रेन आणि सिस्टरने हे क्लोज टू न्यूक्लियर मेम्ब्रेन. हे लक्षात ठेवायचं, हे पक्क लक्षात ठेवा. सिस्टरने क्लोज टू न्यूक्लियर मेम्ब्रेन, even though vesicles are also closer to cisternæ and tubules are closer to plasma membrane. The lumen is wider, that is 50 to 100 μm as compared to cisternæ म्हणतोय मी, as compared to vesicle नाही. सिस्टरनेशी जर कम्पेअर केलं तर त्यांच्यापेक्षा ह्यांच्यामध्ये असलेलं डायमीटर आहे हे वाईड आहे, मोठं आहे, आतलं डायमीटर जास्त आहे. सो दिस इज अबाउट ट्युब्युल. सो ट्युब्युल्स आर ब्रांच form from RER का by the loss of ribosomes. रायबोसोम्स ने RER ने रायबोसोम लॉस केले की त्याला म्हणतो आपण ACR. याचं ब्रांचिंग तयार होतं, दे आर क्लोजर टू प्लास्मा मेम्ब्रेन. याचं ब्रांचिंग तयार होतं आणि ते ब्रांचिंग कनेक्ट होतं प्लास्मा मेम्ब्रेन. सो दे आर क्लोजर टू प्लास्मा मेम्ब्रेन. लुमेन इज वाइडर, that is 50 to 100 मायक्रोमीटर. इथं किती होतं? 40 to 50 होतं. वेसिकलचा काही संबंध नाही. वेसिकल हे स्पेरिकल बॉडी आहे, स्पेरिकल स्ट्रक्चर आहे आणि हे दोन ट्युब्युलर स्ट्रक्चर्स आहेत. ओके, त्यामुळे ह्याचं डायमीटर, लुमेनचं डायमीटर म्हणजे ह्या दोघांच्या मधलं असलेलं अंतर, या दोघांच्या मधलं असलेलं अंतर दॅट इज कॉल्ड लुमेन. या दोघांच्या मध्ये असलेलं अंतर जे आहे लुमेन मधला जो अंतर आहे ते किती आहे? 40 to 50 मायक्रोमीटर आहे. तर ह्याच्यापासून निघालेले जे ट्युब्युल्स आहेत, जे ट्युब्युल्स प्लास्मा मेम्ब्रेनला अटॅच आहेत, बरोबर ना, याचं जे डायमीटर आहे हे लुमेन आहे, हा वायडर आहे आणि त्याचा डायमीटर किती आहे तर तो 50 आणि 100 मायक्रोमीटर आहे. तर एवढे आपण 3 पार्ट बघितले. कोणाकोणाचे? तर एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचे. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम रफ आहे किंवा एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम स्मूथ आहे. प्लास्मा मेम्ब्रेनचा बाहेरचा मेम्ब्रेन, न्यूक्लियर मेम्ब्रेनचा बाहेरचा जो मेम्ब्रेन आहे म्हणजे आउटर न्यूक्लियर मेम्ब्रेन पासून प्रोट्रुशन तयार होतं, इव्हॅजिनेशन तयार होतं आणि इव्हॅजिनेशन होऊन त्यापासून एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम तयार होतं. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम 3 पार्टने बनलेलं आहे. इट इज मेड अप ऑफ 3 पार्ट. फर्स्ट पार्ट इज सिस्टरने, सेकंड पार्ट इज वेसिकल, थर्ड पार्ट इज ट्युब्युल. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम सगळ्या युकॅरियोटिक सेल मध्ये मिळतं. फक्त एक्सेप्शनल केस आहे ते म्हणजे जर्मायनल सेल आणि दुसरं म्हणजे मॅच्युअर्ड इरिथ्रोसाइट्स दॅट इज RBC. प्रोकॅरियोट मध्ये ऍब्सेंट असतं. सो एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम मेड अप ऑफ 3 पार्ट्स, सिस्टरने, वेसिकल, ट्युब्युल्स. आपण सिस्टरने बघितलं, दे आर फॉर्म बाय इव्हॅजिनेशन और प्रोट्रुशन that is arise from nuclear membrane on the surface of the ribosomes, on the surface of the cisternae. बाहेरच्या सरफेस वरती रायबोसोम्स असतात. रायबोसोम्स आर प्रेझेंट and hence called as rough endoplasmic reticulum. The ribosomes are attached by glycoprotein and the protein is called riboflavin 1 and 2 which is 60S. Next, the unbranched cisternae are unbranched and have very narrow lumen, ही lumen cavity. हे सगळे सिस्टरने दाखवले, आम्ही दाखवले ते ऑल आर सिस्टरने. हे बघा, हे सगळे सिस्टरने, हे सगळे सिस्टरने. त्यातले ह्या सिस्टरने मधली ही गॅप, ही लाईन, ही जी काय मधली स्पेस आहे लुमेन म्हणतात. सो लुमेन इज नॅरो अँड इट इज 40 to 50 μm. सिस्टरने आर क्लोजर टू न्यूक्लियर मेम्ब्रेन, न्यूक्लियर मेम्ब्रेनच्या क्लोजरने असतात. त्याच्यानंतर वेसिकल्स. वेसिकल म्हणजे कोण? तर सिस्टरनेच्या बाजूला सगळे छोटे छोटे राउंडेड वेसिकल्स आहेत. हे वेसिकल्स आहेत बघा, आपण असं होऊया, हे असे गोल गोल असतात. सो वेसिकल्स असतात इकडे. पण वेसिकलच्या सरफेस वरती, सो वेसिकल्स आर द स्फेरिकल स्ट्रक्चर and surface of the vesicle shows ribosomes or ribosomes are present on the surface of the vesicles.
their diameter is about 50 to 500 μm. Okay, so this is about vesicle. आपण एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम मधला रफ बघितला. स्मूथ मध्ये फरक काय, रायबोसोम्स पुढे पुढे जसे येणार तसे रायबोसोम्स तिथले लूज होत जातात, निघत जातात आणि निघाल्यामुळे हे जे काय सरफेस आहे हा स्मूथ होतो आणि म्हणून त्याला स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम म्हणतो. तिसरा जो पार्ट आहे हे जे काय दे आर क्लोजर टू सिस्टर्नी, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. वेसिकल आर क्लोजर टू वेसिकल्स आर क्लोजर टू सिस्टर्नी. अँड लास्ट पार्ट इज ट्युब्युल्स. ट्युब्युल्स कसं तयार होणार, तर रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम मधनं तयार झालेले जे स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहेत ते आपलं रायबोसोम लॉस करतात आणि स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम पासून ब्रांचिंग तयार होतात. ओके, सो ते गिव्स ब्रांच, पण त्यांच्यावरती रायबोसोम्स नसतात आणि हे ब्रांचिंगला आपण म्हणतो ट्युब्युल, जे प्लाझ्मा मेम्ब्रेनला अटॅच होतात. सो बघा इकडे एका बाजूला ट्युब्युल्स एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचा ट्युब्युल्सचा पार्ट कनेक्ट आहे, तर एका बाजूला एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचा सिस्टर्नेचा पार्ट कनेक्ट आहे प्लाझ्मा मेम्ब्रेन. लक्षात आलं तुमच्या. सो हे तीन पार्ट आहेत. आता ह्याचं लुमेन आहे हे वायडर आहे, इट इज अबाउट 50 to 100 μm एवढं त्याचं डायमीटर आहे, एवढं ते वायडर आहे. सो आपण तीन पार्ट बघितले. आता ह्याच्यानंतर आलं ना आपण फंक्शन बघणार आहोत, पण फंक्शन कसं बघणार आपण सेपरेट सेपरेट बघणार. पहिलं फंक्शन बघणार ते म्हणजे रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचं, नंतर फंक्शन बघणार ते स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचं आणि तिसरं फंक्शन बघणार ते कॉमन एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचं. क्लिअर करून घ्या. पहिलं फंक्शन बघणार आपण फक्त रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचं, दुसरं फंक्शन बघणार आपण फक्त स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचं आणि तिसरं फंक्शन बघणार हे कॉमन बघणार एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचं. आता अजून एक टर्मिनॉलॉजी वापरली जाते, याला ना सार्कोप्लाझ्मिक रेटिक्युलम असं म्हणतात. सार्कोप्लाझ्मिक रेटिक्युलम याचा अर्थ काय, तर जे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम मसल्स मध्ये असतात, जे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम मसल्स मध्ये असतात किंवा एंडोप्लाझ्मिक मसल्स मध्ये असलेल्या एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमला सार्कोप्लाझ्मिक रेटिक्युलम असं म्हणतात. त्याचं फंक्शन आता पुढे येईल तेव्हा मी तुम्हाला सांगतो. इम्पल्सच्या संदर्भातले, मोटार नर्वच्या संदर्भातलं ते आपण पुढे लक्षात ठेवू. तसंच सायटॉन मध्ये सुद्धा, सायटॉन मध्ये आपण सायटॉन शिकलेलो, कुठे शिकलेलो आठवतंय का, कोणाला आठवतंय सायटॉन कशाचा पार्ट आहे? सायटॉन हा कशाचा पार्ट आहे आठवतंय कोणाला? कुठला पार्ट आहे सायटॉन, ज्याला सोमा म्हटलं आपण किंवा सायटॉन म्हटलं किंवा पेरिकॅरियन पण म्हटलेलं. सुनो, कुठला पार्ट आहे सायटॉन? अरे कोणाला आठवत नाहीये? कमाल आहे. येस, चिन्मयी, एकता, निधी, अरे बापरे, येस, न्यूरॉनचा पार्ट आहे, बरोबर. अजून न्यूरॉनच्या तीन पार्ट असतात ना, एक डेंड्रॉन, दुसरा सायटॉन आणि तिसरा एक्झॉन. या सायटॉन मध्ये न्यूरोप्लाझम असतं आणि त्याच्यामध्ये ग्रॅन्युलर स्ट्रक्चर, त्याला आपण न्यूसेल्स ग्रॅन्युल्स म्हणतो. या न्यूसेल्स ग्रॅन्युल मध्ये एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम असतं. आपण पुढे बघणार आहोत ते काय ते. सो आता आपण बघणार काय माहिती का, तीन पार्ट बघणार. पहिला पार्ट बघणार तो फंक्शन बघणार ईआरचं, पण त्यातलं आरईआर म्हणजे रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. त्याच्यानंतर स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचं फंक्शन बघणार आणि त्याच्यानंतर आपण बघणार एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचं फंक्शन. आता बघताना काय बघणार ते का, पहिलं आपण त्याचं लोकेशन बघणार, मग त्याचं फंक्शन बघणार. आपण पहिलं जाऊया रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम मध्ये. तुम्हाला आत्ताच माहिती आहे रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आपण मध्ये बघितलेलं. सो रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम मेड अप ऑफ व्हॉट? इट इज मेड अप ऑफ सिस्टरने बनलेले असतात ते. अँड दे आर ऑलवेज क्लोजर टू न्यूक्लिअर मेम्ब्रेन, न्यूक्लिअर मेम्ब्रेनच्या जवळ असतात. सिस्टरने in rough endoplasmic reticulum contain ribosomes, or ribosomes are present on the surface, okay, outer surface of the cistern, and that's why it is called as rough endoplasmic reticulum. So cistern यात आपण बघितलं. पुढे जाऊया आपण त्याच्या फंक्शन कडे. सो टाइप्स ऑफ रायबोसोम्स. On the basis of presence or absence of ribosomes,
on the surface of endoplasmic reticulum, it is of two types. Rough endoplasmic reticulum, which is also called as granular endoplasmic reticulum, or second one is smooth, or it is also called as agranular endoplasmic reticulum. Now first we discuss rough endoplasmic reticulum functions. सो पहिलं लोकेशन बघूया, नंतर फंक्शन बघूया. लोकेशन आपण बघितलं, रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम इट इज मेनली मेड अप ऑफ सिस्टर्नी. It is always, they are always closer to nuclear membrane and ribosomes are present on the surface of the cisternae or in rough endoplasmic reticulum. Now त्याचं सर्वात महत्त्वाचं फंक्शन आहे रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचं, हे लक्षात ठेवायचं, हे विसरायचं नाही. इट हेल्प्स इन प्रोटीन सिंथेसिस, कारण त्याच्यावर रायबोसोम्स अटॅच आहेत. सो इट हेल्प्स इन प्रोटीन सिंथेसिस अँड ट्रान्सपोर्ट. ट्रान्सपोर्ट आणि प्रोटीन सिंथेसिस हे दोन त्याचे महत्वाचे फंक्शन्स आहेत. की फंक्शन म्हणूया आपण त्याला, अतिशय महत्वाचे फंक्शन्स. नाव रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम कुठे मिळणार? सो दे आर फाउंड इन फायब्रोब्लास्ट, spelling तुला चुकलं, then beta cells of islets of Langerhans. You know that pancreas contain काय म्हणतात त्याला, endocrine part of the pancreas contain three types of cells. They are collectively called as islets of Langerhans: alpha cell, beta cell, delta cell. Okay, so alpha cell त्यातलं secrete करतं glucagon, beta cell secrete करतं insulin. So beta cells of islets of Langerhans contain